मी कैलाश रामचंद्र गायकवाड, व्यसनमुक्ती जनजागृती कार्यकर्ता. मी मागील 17 वर्षापासून एकाच ध्येयाने प्रेरित होऊन व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शन भरवणे, समुपदेशन करणे, युवकांना मार्गदर्शन करणे या विषयी संस्थेच्या माध्यमातून काम करत असतो. मी मागे रीतसर व्यसनमुक्ती पुरस्कारासाठी समाज कल्याणला अर्ज केला होता. मंत्रालयापर्यंत माझी फाईल एकदम ओके गेली आणि पात्र यादीमध्ये आमचे 3 नाव होते. कैलाश रामचंद्र गायकवाड हे 22-23 या वर्षासाठी, महेश्वरी कैलाश गायकवाड आणि साधना कैलाश गायकवाड हे 2 23-24 साठी. शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या तिघांचेही नाव पात्र यादीमध्ये होते. पण काल मला एकदम शॉक बसला की GR एका मित्राने माझ्याकडे टाकला. त्या GR मध्ये आमच्या तिघांचेही नाव नाही. तर मी रात्रपासून डिप्रेशन मध्ये आहे, रात्रभर झोपही नाही. कारण जो व्यक्ती 17 वर्षापासून व्यसनमुक्तीला समर्पित आहे आणि त्याचंच नाव या यादीत नाही, म्हणून मी कालपासून डिप्रेशन मध्येच आहे. माझा असाही विषय नाही की तो पुरस्कार मलाच भेटला पाहिजे, पण माझं कामाची परिस्थिती बघून शासनाने मला पुरस्कार हे करायला पाहिजे होता. मला माहित नाही का डावळलंय ते, पण या संदर्भात मी 25 तारखेला ज्या ठिकाणी मुंबईला कार्यक्रम आहे त्या ठिकाणी संविधानिक मार्गाने मी धरणे आंदोलन करणार आहे. कारण जो व्यक्ती 17 वर्षापासून या विषयाला समर्पित आहे त्याला पुरस्कार नाही तर हे शासन प्रशासन देते कोणाला, हे विचारण्यासाठी मी त्या पद्धतीने हे करणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, नांदेडमध्ये 4 शासकीय कर्मचाऱ्यांना पुरस्कार मिळालेला आहे. प्रथम मी त्या 4ही शासकीय कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. पण मला एक विचार येतो, हे शासकीय कर्मचारी यांचं म्हणजे नोकरी सोडून 15 वर्षाचा अनुभव लागतो याला, तर यांनी 15 वर्ष काम सातत्याने केलं असेल का, या संदर्भात मला शंका उपस्थित होते. बरं असो, तरी मला शासनाकडे एक विनंती आहे, विशेष बाब म्हणून आमच्या तिघांचा पुरस्कारासाठी विचार करावा. कारण आणि दुसरी महत्वाची गोष्ट, प्रत्येक वर्षी 41 व्यक्ती आणि 10 संस्थेला पुरस्कार मिळतो. पण या वर्षी नवीन शासनानं कोणतं धोरण आखलं माहित नाही. फक्त 97 व्यक्ती आणि 13 संस्थेला, म्हणजे 142 व्यक्ती संस्थेला या पात्र व्यक्तीला पुरस्कारापासून वंचित ठेवलं. याचंही मला समाधान झालं पाहिजे. याच लेखी उत्तर मागितलेले आहे मी समाज कल्याण अधिकाऱ्याला. ते जर 23 तारखेपर्यंत मला जर लेखी उत्तर मिळालं, म्हणजे मला का डावळलं किंवा त्या GR कशा पद्धतीने तयार झाला या संदर्भात मला लेखी माहिती मिळाली तर मी आंदोलन करणार नाही. अशा पद्धतीने मला शासनाला आणखीन परत विनंती करतो, मंत्री महोदयांना विनंती करतो, सचिव महोदयांना विनंती करतो की आमच्या कामाचा विचार करून विशेष बाब म्हणून तरी आम्हाला पुरस्कार मिळवून द्यावा. या संदर्भात मी अग्रेसर आहे. सर, यापूर्वी आपल्या संस्थेचं पूर्ण नाव सांगा आणि आपल्या संस्थेला आजपर्यंतच्या केलेल्या कार्याची दखल म्हणून किती पुरस्कार शासनाचे आणि संस्थांचे आहेत? मला आजपर्यंत शासनाचे पहिलं अण्णाभाऊ साठे पुरस्कार, नंतर राज्य युवा पुरस्कार, नंतर व्यसनमुक्तीचा पुरस्कार भेटला पण संस्थेला भेटला, शाहू फुले आंबेडकर पुरस्कार, नंतर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आणि मला स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, म्हणजे 6 राज्यस्तरीय पुरस्कार आणि 2 जिल्हास्तरीय महाराष्ट्र शासनाने, म्हणजे टोटल 8 पुरस्कार भेटलेले आहेत. मला ते पुरस्कार भेटलेले आहेत मान्य आहे. जरी शासनाला वाटलं की बाबा यांना जास्त पुरस्कार आहेत, तसं लेखी द्यायला पाहिजे, मी मान्य करतो. पण मी या एका पुरस्कारासाठी अग्रेसर याच्यासाठी आहे की हा माझा म्हणजे मला मिळालाच पाहिजे. कारण 17 वर्षापासून या व्यसनमुक्तीसाठी काम आहे आणि हे माझा हक्क समजतो मी. कारण माझी पत्नी, माझी मुलगी हे माझ्या सोबतच 2013 पासून काम आहे आणि कधी पाहू शकतो, महाराष्ट्र शासन पाहू शकतं, नंतर समाज कल्याण अधिकारी येऊन कधी माझं काम पाहू शकतात. साधारणतः सर, या पुरस्काराच्या अनुषंगानं
वयाची अट किंवा एकंदरीत नियमावली कशा पद्धतीचा जेणेकरून या प्रस्तावासाठी आपण दाखल करू शकता किंवा त्याला कॅपेबल होऊ शकतं? या पुरस्कारासाठी वैयक्तिकसाठी वयाची अट नाही, पण 15 वर्ष सातत्यानं काम पाहिजे व्यक्तीचं. दुसरं महत्वाचं गोष्ट, संस्था 10 वर्षापासूनच काम पाहिजे. अशा या 2 गोष्टी त्या अटीमध्ये. आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक तुम्हाला सांगू शकतो की माझ्या 17 वर्षाचा कामाचा विचार करून शासनाने आमच्या कामाला पुरस्कार दिल्यास आम्हाला आणखीन ऊर्जा मिळेल काम करण्यास. मलाच पाहिजे हा मुद्दा नाही, पण 142 लोकांना वगळलं ते कोणत्या कारणास्तव वगळलं हेही कळायला पाहिजे. आणि मला तो मिळाला पाहिजे हे पुरस्कार असं कुठलाच मला हे नाही, कारण मला शासनानं आजपर्यंत 8 वेळा सन्मानित केलेले आहे. मी या पुरस्कारासाठी अग्रेसर याच्यासाठीच आहे की मी माझं पूर्ण आयुष्य व्यसनमुक्तीसाठी समर्पित केलेले आहे. आणि मागे 15 ऑगस्टला होय माझं आयुष्य व्यसनमुक्तीसाठीच हे पुस्तक माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते प्रकाशित केलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये माझा प्रवास सांगितलेला आहे, एक बेवडा ते बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारापर्यंतचा प्रवास. म्हणजे मी 2012 पर्यंत व्यसनाधीन होतो. मी स्वतः 2012 पासून व्यसनमुक्त झालो आणि तेव्हापासून पोस्टर प्रदर्शन, समुपदेशन, युवकांना मार्गदर्शन अशा पद्धतीनं मी कार्य करत आहे. आणि शासनाला 2016 पासून आमच्या संस्थेला व्यसनमुक्ती केंद्राच्या अनुदानासाठी मी सतत पाठपुरावा करत आहे. आणि त्या अनुदानामध्ये माझ्यासोबत अन्यायच होत आहे 2017 पासून. म्हणजे कमी गुणांकन असलेल्या संस्थेला अनुदान दिलं जातं आणि माझ्या संस्थेला गुणांकन जास्त असूनही मंत्रालय लेवलनं हेच होत राहतं. त्याचाही याच्यासाठी मला याचिका दाखल करावी लागली माननीय उच्च न्यायालयामध्ये. ते प्रकरण तर सुरूच आहे. आणि हे पुरस्कारासाठी मला असं हेच जर करावं लागत असेल तर सामान्य कार्यकर्त्याला प्रामाणिकपणे संस्थेचं काम करत असताना जर काम आम्हीच करायचं, न्याय आम्हीच मागायचा आणि शासनाला आम्हालाच द्या म्हणायचं, हे कुठंतरी मला लाजिरवाणं वाटत आहे. तरी महाराष्ट्र शासनाने माननीय सामाजिक न्याय मंत्र्यांनी आमचा विचार करून आमच्या तिघालाही पुरस्कार देऊन सन्मानित करावा. आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे मुख्यमंत्री महोदयांपर्यंत हे व्हायरल व्हावं हीच इच्छा.